हॅलो. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनचं आजचं आपलं हे पहिलं सेशन आणि या सेशनमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत तो म्हणजे बिहेवियर ऑफ अ गॅस आणि त्यानंतर बघणार आहोत आयडियल गॅस आणि रिअल गॅस याच्यामधला बेसिक फरक आणि त्यानंतर एक कन्सेप्ट समजावून घेणार आहोत मीन फ्री पाथची. पण तत्पूर्वी मागच्या वर्षी जे शिकलोय त्याचा एक रिकॅप. सो इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी आपण फिजिक्समध्ये जो 7वा चॅप्टर बघितला होता, बरोबर ना, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. तर त्या चॅप्टरमध्ये आपण 3 बेसिक लॉज बघितले होते. कुठले कुठले? तर बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुसॅक्स लॉ. सो काय काय होते ते लॉ, जर आठवत असतील तर एकदा बघूया काय काय. पहिला जो आहे तो बॉइल्स लॉ, ज्याच्यामध्ये काय म्हटलंय, व्ही इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू पी किंवा व्ही इज प्रपोर्शनल टू 1/p. आणि त्यावेळेला कंडिशन काय असेल तर टेम्परेचर कॉन्स्टंट. सो व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. हा आपला बॉइल्स लॉ होता. त्यानंतर आपण दुसरा जो लॉ बघितला होता तो होता चार्ल्स लॉ. तर चार्ल्स लॉ काय सांगतो, तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, दॅट इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर बेसिकली. आणि तिसरा जो आपण बघितला होता तो बघितला होता प्रेशर लॉ, जो आपण गे-लुसॅक्स लॉ या नावाने सुद्धा ओळखतो. तो काय आहे तर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर, किंवा दुसऱ्या शब्दात आपण ते असंही बघितलं होतं की P/T इज इक्वल टू कॉन्स्टंट. जसं की चार्ल्स लॉमध्ये पण आपण बघितलं होतं की V/T इज कॉन्स्टंट, बरोबर ना. हे सगळं 11वीमध्ये आपण बघितलंय 7व्या चॅप्टरमध्ये. एकदा लक्षात घ्या, आठवून जाईल तुम्हाला. तर हे 3 लॉ जे होते तर हे बेसिकली आपण गेल्या वर्षी बघितले होते. आणि मग या 3 लॉचा जर एकत्रित विचार केला बेसिकली, तर आपण त्याच्यापासून एक नवीन इक्वेशन तयार करतो या तिघांच्या कॉम्बिनेशननी. आणि ते इक्वेशन काय असतं तर आयडियल गॅस इक्वेशन. सो काय म्हटलं बघा, द आयडियल गॅस इक्वेशन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द 3 गॅस लॉज. सो कंबाइनिंग these 3 laws into a single relation for a fixed mass of gas gives ideal gas equation. सो या तिघांचं कॉम्बिनेशन आपल्याला काय देतं, जे रिलेशन मिळतं त्याला आपण काय म्हणतो, आयडियल गॅस इक्वेशन. म्हणजे हे इक्वेशन जे आहे ते आयडियल गॅस थोडक्यात फॉलो करतात. सो आपल्याला माहिती आहे की कंबाइनिंग आपण काय लिहू शकतो बघा, PV इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T, किंवा ते वेगळ्या शब्दात जर असं लिहायचं झालं, केमिस्ट्रीमध्ये बऱ्याचदा आपण हे अशा पद्धतीने लिहिलं बघा. कसं लिहितो आपण बघा, P1 V1/T1 इज इक्वल टू P2 V2/T2. सो डेफिनेटली या पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. आणि समजा आपण हे जे काही फिक्स्ड मास आहे ते समजा इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ मोल्स म्हणजे N या टर्ममध्ये जर आपण एक्सप्रेस करायला गेलो तर ते आपण जनरल केसमध्ये आपण कसं लिहिलंय बघा, तर PV इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू NT, बरोबर ना. आणि मग जो कॉन्स्टंट आपल्याला इंट्रोड्यूस करायचा आहे तो कॉन्स्टंट आपण इंट्रोड्यूस केला R, की आपण ते इक्वेशन थेट कसं लिहितो, PV इज इक्वल टू NRT. बेसिकली R म्हणजे काय आहे तर आपल्याला माहिती आहे तो काय आहे, कॉन्स्टंट, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे बेसिकली, जो ज्याला नाव आपण काय दिलंय तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. सो जर याचा आपण पुढे थोडक्यात N म्हणजे काय याचा पण जर अभ्यास केला तर आपल्याला माहिती आहे की N म्हणजे काय तर मास ऑफ द गॅस, ज्याला आपण कॅपिटल M म्हणतो, आणि डिवायडेड बाय मोलार मास म्हणजे M0. सो रेशो M/M0चा आपल्याला काय देतो तर ही N ची व्हॅल्यू देतो. किंवा दुसऱ्या जर का भाषेत आपल्याला जर सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे ॲव्होगाड्रोज नंबर आपण ऐकलाय केमिस्ट्रीमध्ये, आपण तर बऱ्याचदा त्याचा उल्लेख केला. आपण 11वीमध्ये आपलं फिजिक्समध्येही शिकलोय, बरोबर ना सर. तर तो N आपण कसा लिहू शकतो बघा वेगळ्या टर्ममध्ये, ॲव्होगाड्रो नंबरमध्ये, तर कॅपिटल N/कॅपिटल NA. ओके. आणि
सांगायचं काय तर मोलार मास हा जो विषय आहे बेसिकली मास ऑफ अ गॅस तुम्हाला कळेल. मोलार मास म्हणजे काय तर मास ऑफ 1 मोल ऑफ अ गॅस. सो दॅट इज m0. सो जर ॲव्होगाड्रो नंबरच्या फॉर्मॅटमध्ये जर लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार आहोत n इज इक्वल टू n अपॉन na. तर डेफिनेटली आपल्याला या सगळ्या कळत, फक्त नोटेशन एकदा पुन्हा लक्षात घेऊया काय काय येतं. तर n म्हणजे काय, आता मी तुम्हाला बोललो नंबर ऑफ मोलेक्युल्स इन अ गॅस. त्यानंतर दुसरा जर विचार करायचा झाला तर na म्हणजे काय तर ॲव्होगाड्रोज नंबर. सो ॲव्होगाड्रो नंबर म्हणजेच काय बघा, द नंबर ऑफ मोलेक्युल्स इन 1 मोल ऑफ अ गॅस. सो आपल्याला माहीत पाहिजे की ॲव्होगाड्रो नंबर म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये ती टर्म कशाशी रिलेटेड आहे. ओके. आणि त्यानंतर आर म्हणजे काय तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आर इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. सो या सगळ्याचा एकत्रित आपण विचार केला तर हेच इक्वेशन बेसिकली एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. पी व्ही इज इक्वल टू एन इंटू के बी इंटू टी असंही आपण लिहितो. सो इथला जो के बी आहे तो बेसिकली काय आहे तर के बी हा बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मग हा जो बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे, कारण मगाशी जे आपण इक्वेशन जे आयडियल गॅस इक्वेशनसाठी लिहिलं तिथे काय लिहिलं होतं पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, म्हणजे तिथे जो कॉन्स्टंट होता तो आपण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कॅपिटल आर वापरला होता. तर मग हा जो बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे आणि हा जो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर आहे यांच्यामधलं रिलेशन काय आहे बेसिकली, हे रिलेशन बघा काय आहे ते. तर आर इज इक्वल टू एन ए इंटू के बी. सो आपल्याला माहिती आहे एन ए म्हणजे मगाशी आपण बघितला एन ए वरती काय लिहिलंय बघा, एन ए म्हणजे ॲव्होगाड्रो नंबर वरती लिहिलंय आपण आणि के बी म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. सो आर साठी जे रिलेशन आहे ते काय आहे एन ए इंटू के बी. आता हे कुठून आले बेसिकली तेही तुम्हाला सांगून ठेवतो, अर्थात फक्त जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून फक्त सांगतोय, आपल्याला ते त्याच्या डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही. पण तरीही जे मगाशी आपण एक इक्वेशन लिहिलं होतं बघा, इथे मी तुमच्या माहितीसाठी फक्त हे लिहून दाखवतोय पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, बरोबर आहे. आणि इथे मगाशी जी एन ची व्हॅल्यू होती ती आपण अशी लिहिली होती बघा, एन म्हणजे काय लिहिलं होतं कॅपिटल एन अपॉन कॅपिटल एन ए असं ते मगाशी मी तुम्हाला लिहून दाखवलं होतं. तर ती जर इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर पी व्ही इज इक्वल टू एन अपॉन एन ए इंटू आर टी. सो एनच्या ऐवजी हे सबस्टिट्यूशन जर मी केलं तर बघा आता ही दोन इक्वेशन जरा कम्पेअर करा फक्त तुम्ही. पी व्ही इज इक्वल टू एन के बी इंटू टी आणि पी व्ही इज इक्वल टू एन अपॉन एन ए इंटू आर टी. तर तुम्हाला या साईडला पी व्ही याचा काही प्रॉब्लेम येणार नाही बघा. आता इथे एन आहे तसंच इथे एन आहे, न्यूमरेटरमध्ये आहे म्हणजे चालेल आपल्याला तो, आणि इथे टी आहे बरोबर. तर इथे तुम्हाला दिसतं बघा आर अपॉन एन ए आहे बरोबर ना, कारण एन ए हा डिनॉमिनेटरमध्ये आहे. सो आर अपॉन एन ए म्हणू शकतो आपण. सो आर अपॉन एन ए आणि इथे कोण आहे तर के बी आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला के बी इज इक्वल टू काय होईल तर के बी इज इक्वल टू आर अपॉन एन ए. आणि म्हणून आपण असं लिहू शकतो जर हा एन ए आपण इकडे ट्रान्सफर केला तर काय होईल आर इज इक्वल टू के बी इंटू एन ए किंवा एन ए इंटू के बी या पद्धतीने. ठीक आहे, फक्त हे तुम्हाला कसं येतं हे दाखवण्यासाठी इथे मी हे बाजूला करून दाखवलं तात्पुरतं. तर हे तुम्ही इथे लिहिण्याची काही गरज नाही आहे, फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावा यासाठी मी हे इथे दाखवलंय. तर मग सिम्पल आहे की हे जे लॉज आहेत बेसिकली हे रिअल गॅसेससाठी व्हॅलिड आहेत ओनली इफ काय काय सांगितलंय बघा, ओनली इफ द प्रेशर ऑफ द गॅस इज नॉट टू हाय. ओके, प्रेशर ऑफ द गॅस इज नॉट टू हाय म्हणजे ती प्रेशर जास्त असता कामा नये आणि द टेम्परेचर इज नॉट क्लोज टू द लिक्विफॅक्शन टेम्परेचर ऑफ द गॅस. तर बेसिकली लिक्विफॅक्शन टेम्परेचर म्हणजे काय हे फक्त थोडंसं तुम्हाला सांगतो, त्याच्या जवळ असता कामा नये असं म्हटलंय. ओके, सो लिक्विफॅक्शन टेम्परेचर हा जो कन्सेप्ट आहे बेसिकली तो तुम्हाला सांगतो. म्हणजे काय होतं बघा, सर्वसाधारणपणे की आपण प्रेशर अप्लाय केलं नसेल, ओके, कुठलंही प्रेशर जे एक्सटर्नल प्रेशर आपण अप्लाय केलं नाही आणि गॅसचा जो फॉर्म आहे तो लिक्विडच्या फॉर्मॅटमध्ये जातो. सो गॅस इज ट्रान्सफॉर्म इन द लिक्विड फॉर्म. अशी जेव्हा ती सिच्युएशन येते तर ते जे टेम्परेचर आहे त्याला आपण काय म्हणतो तर लिक्विफॅक्शन टेम्परेचर असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा CO2 आपला जो गॅस आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड, तर साधारणपणे तो 31 डिग्री सेल्सिअसला त्याचं द्रवात रूपांतर होतं, म्हणजे तो लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे डेफिनेटली काय म्हणजे 31 डिग्री सेल्सिअसला होतो याचा अर्थ तो 32 डिग्री सेल्सिअसला, किमान 31 डिग्री असं म्हणतोय मी, म्हणजे 31 किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर जेव्हा असेल त्यावेळेला काय होतं CO2चं ॲटोमॅटिकली
कशात रूपांतर होतं तर द्रवात रूपांतर होतं. सो हे जे टेम्परेचर आहे त्याला लिक्विफॅक्शन टेम्परेचर असं आपण म्हणतो. ठीक आहे. सो बेसिकली एक कंडिशन लक्षात घ्या की समजा अगदी तुम्हाला या टेम्परेचरपेक्षाही कमी तापमानाला समजा त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर करायचं असेल तर मग काय होईल तर तुम्हाला जास्तीचं प्रेशर अप्लाय करावं लागेल. पण लिक्विफॅक्शन टेम्परेचर म्हणजे काय की जेव्हा आपण कुठलंही प्रेशर देत नाही म्हणजे नॉर्मल प्रेशर ज्या वेळेला असणार आहे त्यावेळेला ज्या टेम्परेचरला तुमचं जे लिक्विड आहे बेसिकली गॅस जो आहे तो लिक्विड फॉर्ममध्ये जातो ते जे टेम्परेचर आहे त्याला आपण काय म्हणतो लिक्विफॅक्शन टेम्परेचर असं म्हणतो. सो एकदमच सिंपल आहे. आणि जिथे हा जो गॅस आहे बेसिकली तो जर हे इक्वेशन जे आपण मगाशी म्हटलं आताही बनतोय कुठलं तर PV इज इक्वल टू NRT हे इक्वेशन जो गॅस ऑल प्रेशर्स अँड ऑल टेम्परेचरला फॉलो करतो तो जो गॅस आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत आयडियल गॅस. सो बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या हे या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन कुठलाही गॅस फॉलो करत नाही. सो बेसिकली कन्सेप्ट काय आहे तर आयडियल म्हणजे एक आदर्शवादी पद्धती म्हणजे असा असला पाहिजे गॅस असं आपण म्हणतोय की यानं या सगळ्या ज्या कंडिशन आहेत त्या फॉलो केल्या पाहिजेत. हे जे इक्वेशन आहे PV इज इक्वल टू NRT हे इक्वेशन त्याने ॲट ऑल प्रेशर्स अँड ऑल टेम्परेचर्स त्याने ते फॉलो केलं पाहिजे ही ती कंडिशन आहे. आणि आयडियली हे शक्य नाही. त्यामुळे आयडियल गॅस एक्झिस्ट होतो का तर बेसिकली होतच नाही. त्यामुळे रियालिटीमध्ये आयडियल गॅस एक्झिस्ट होत नाही हे लक्षात ठेवा. हे बघा इथे म्हटलंय अ गॅस ओबेइंग द इक्वेशन ऑफ स्टेट PV इज इक्वल टू NRT ॲट ऑल प्रेशर्स अँड टेम्परेचर्स इज ॲन आयडियल गॅस. सो हे जे इक्वेशन आयडियल गॅस इक्वेशन जो फॉलो करतो तो गॅस काय आहे तर आयडियल गॅस आहे. तर याच्या पुढचं जे आपलं आर्टिकल आहे ते काय आहे बघा तर बिहेवियर ऑफ अ गॅस. सो एक सर्वसाधारणपणे एक उदाहरण दिलं जातं अ स्टोन थ्रोन अपवर्ड्स इन एअर रिचेस अ सर्टन हाईट अँड फॉल्स बॅक टू द ग्राउंड. म्हणजे समजा एखादा दगड आपण वरच्या दिशेने हवेत उडवला तर काय होतं तर एका ठराविक उंचीपर्यंत तो जातो आणि परत जमिनीवर खाली येतो. इट्स मोशन कॅन बी डिस्क्राइब्ड वेल विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. सो याचं जे मोशन आहे या दगडाचं मोशन ते आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशनच्या मदतीने डिस्क्राईबही करू शकतो. तसंच जर गॅसच्या बाबतीत आपण म्हटलं तर अ गॅस एनक्लोज इन अ कंटेनर इज कॅरेक्टराइज्ड बाय इट्स प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. सो आपण हे जनरली बोलू शकतो. सो दिस इज द मॅक्रोस्कोपिक डिस्क्रिप्शन ऑफ अ गॅस. सो डिटेलमध्ये आपण बोलत नाही इंडिव्हिज्युअली काय बोलत नाही आपण हे जनरल बोलतो त्याच्या प्रॉपर्टीज त्या गॅसचं प्रेशर त्या गॅसचं व्हॉल्यूम त्या गॅसचं टेम्परेचर हे आपण थोडंसं मोठ्या लेवलवर जाऊन बोलतो. सो हे जे डिस्क्रिप्शन आहे तर थोडंसं मॅक्रोस्कोपिक होतं. मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक असा एक फरक आहे. मायक्रोस्कोपिक म्हणजे त्याच्यातल्या आणखीन छोट्या छोट्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून त्या इंडिव्हिज्युअल पार्टिकलच्या बिहेवियरबद्दल बोलणं आणि टोटल गॅसबद्दल बोलणं जनरल बोलणं याला आपण काय म्हणतो मॅक्रोस्कोपिक डिस्क्रिप्शन. सो उदाहरणार्थ आपल्या वर्गातली सगळी मुलं हुशार आहेत असं आपण म्हणतो. सो हे झालं मॅक्रोस्कोपिक. आणि जर मायक्रोस्कोपिक लेवलला जर आपण गेलो तर मग प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल सांगायचं म्हणजे अमुक या विद्यार्थ्याला किती गुण मिळतात म्हणजे तो किती हुशार आहे बरोबर ना. आता मी तुमच्यातले कोणाची नावं घेत नाही कारण का मग हा हुशार आहे हा थोडा कमी हुशार आहे असं आपल्याला कोणाचं कम्पॅरिझन करायचं नाही कारण का सगळेच हुशार असतात. कुठल्या ना कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येकजण हुशार आहात. त्याच्यामुळे कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीत म्हणजे याचा अर्थ मला म्हणायचं आहे की तिथे मायक्रोस्कोपिकमध्ये प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल बेसचा आपण विचार करतो आणि इथे आपण जनरली बोलून टाकतोय मॅक्रोस्कोपिक लेवलला की 12वी सायन्समधली सगळे विद्यार्थी हुशार आहेत. आता प्रत्येकाचे जेव्हा तुम्ही कॅरेक्टरिस्टिक सांगाल तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या असणार आहेत. मग त्यांचा प्रत्येकाचा जर वेगवेगळा स्टडी असेल तर त्या स्टडीला आपण काय म्हणणार आहोत मायक्रोस्कोपिक स्टडी. ओके. सो हा जो स्टडी आपण जनरली आपण बोलतोय नॉर्मली बोलतोय हे काय वरवरचं जे आपण विश्लेषण करतोय हे काय आहे तर याला आपण मॅक्रोस्कोपिक स्टडी असं म्हणणार आहोत. ठीक आहे. तर पुढे वळूया थोडंसं आणि एकदम सिंपल थिअरी आहे लक्षात घ्या. सो अनलाइक इन केस ऑफ मोशन ऑफ द स्टोन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड द बिहेवियर ऑफ अ गॅस इन टर्म्स ऑफ मोशन ऑफ सिंगल
पार्टिकल किंवा मोलेक्युल. सो जसं आपण एका दगडाच्या या कंडिशन बद्दल बोलतो तसं आपण मोशन ऑफ अ सिंगल पार्टिकल किंवा मोलेक्युल बद्दल बोलू शकत नाही. जनरली आपण ते एक्झॅक्टली सांगू शकत नाही. आपण करताना विचार कसा करतोय तर हे जे सगळे गॅस मोलेक्युल्स आहेत याचा एकत्रित अ गॅस असा विचार करतोय, बरोबर आहे ना. त्यामुळे इंडिव्हिज्युअली त्या सिंगल पार्टिकलचा किंवा त्या गॅसमधल्या काही मोलेक्युलचा आपण इंडिव्हिज्युअली इथे विचार करू शकत नाही. आणि ते थोडंसं कठीण आहे, कारण बघा काय आहे, द नंबर ऑफ पार्टिकल्स इन द गॅस इज इटसेल्फ सो लार्ज. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स जे आहेत म्हणजे मोलेक्युल्स जे आहेत बेसिकली ते किती आहेत, सो लार्ज. किती म्हटले बघा, पर मीटर क्यूब मध्ये किती आहेत तर एका मीटर क्यूब मध्ये 10⁻23 पार्टिकल्स आहेत. म्हणजे किती पार्टिकल्स असतील याचा विचार करा, 10⁻23 म्हणजे बरोबर एकावरती 23 शून्य, हे लक्षात घ्या. ओके, सो एवढे पार्टिकल्स आहेत एक मीटर क्यूब एवढ्या व्हॉल्यूममध्ये. सो डेफिनेटली आपल्याला माहिती आहे की हे खूप कठीणच कॅल्क्युलेशन आहे. सो दॅट any attempt to relate the macroscopic parameters P, V, T and E with the motion of individual particles would be ineffective. So त्याला काही अर्थच नाही, म्हणजे ते निरर्थक असणार आहे. त्यामुळे असं आपण विचार करूच शकत नाही. म्हणजे 10⁻23 पार्टिकल्स आहेत आणि त्यातल्या प्रत्येक पार्टिकलचा अभ्यास वेगळा वेगळा करणं, प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं प्रेशर सांगणं, बरोबर ना, त्याचं व्हॉल्यूम सांगणं किंवा त्याचं टेम्परेचर सांगणं हे आपल्याला ॲक्च्युअली पॉसिबलही नाही. आणि म्हणून त्यांचा वेगवेगळा विचार करणं हे निरर्थक आहे किंवा इनइफेक्टिव्ह आहे अशा पद्धतीने. ओके, सो एवढंच आपल्याला याच्यामधून सांगायचं आहे. सो आपण जनरली जेव्हा या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत कायनेटिक थेअरीचा, तेव्हा आपल्याला काही लिमिटेशन्स आहेत बघा. सो ज्यावेळेला आपण याचा बेसिक स्टडी करू तेव्हा आपल्याला काही त्याचे अझम्पशन्स करावे लागतील, की काही गोष्टी आपल्याला ठराविक मानून चालावे लागतील. सो सर्टन अझम्पशन्स आर मेड रिगार्डिंग द पार्टिकल्स, that is molecules of the gas, averages of physical quantities or large number of particles involved are obtained and these averages are finally related to macroscopic parameters of the gas. So जनरल केसमध्ये आपण काय करतोय तर कुठेही आपल्याला एक ॲव्हरेज काढावं लागेल, कारण एक्झॅक्ट आपल्याला कुठल्याही गोष्टीचा आकडा सांगता येणार नाही आणि म्हणून आपल्याला काहीतरी अझम्पशन्स करावी लागतील, काहीतरी गृहीतक मनात धरावी लागतील त्या गॅसचं जे बिहेवियर आहे त्याच्याबद्दल. आणि सर्वसाधारण ऑब्झर्वेशन्स नंतर आपली ही अझम्पशन्स निघतात. अगदीच अंदाजे आपण काही ठोकून लिहित नाही ते, कारण काहीतरी त्याला बेस असणारच आहे डेफिनेटली. काही आपल्या मनात आलं म्हणून आपण ॲझ्युम करत नाही कुठल्याही गोष्टी, तर त्याला काही गोष्टी कारणीभूत असतात, काही ऑब्झर्वेशन्स असतात. फक्त एक 100% आपण त्या गोष्टीबद्दल सांगू शकत नाही की परफेक्टली हे असंच आहे, त्यावेळेला आपण त्याला अझम्पशन्स म्हणतो. पण बेसिकली लक्षात घ्या की अझम्पशन्स म्हणजे काहीतरी त्याच्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्या प्रॉपर्टीजवरून आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मानलेल्या असतात. सो आपलं पुढचं आर्टिकल काय आहे बघा, आयडियल गॅस अँड रिअल गॅस. आत्ताच 2 मिनिटापूर्वी आपण असं म्हटलं की आयडियल गॅस म्हणजे जे आयडियल गॅस इक्वेशन जे आहे PV = nRT, हे सगळ्या प्रेशर आणि टेम्परेचरला जो फॉलो करेल गॅस त्याला आपण काय म्हणतो, आयडियल गॅस. आणि असंही मी मगाशी म्हटलं की आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट इन द रियालिटी. तर मग आयडियल गॅसच्या जवळपास जाणारा जो त्याला जवळपास फॉलो करतो, म्हणजे आपला एक आदर्श असतो आणि आपण त्याचे गुणधर्म आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या गुणधर्मांचे अगदी साधर्म्य साधणारे गुण आपल्याकडे अंगीकृत करण्याचा प्रयत्न जो आपण करतो, तो तसाच सिम्पली जे रिअल गॅसेस आहेत ते जवळपास आयडियल गॅसेसच्या सर्व प्रॉपर्टीज ज्या आहेत बेसिकली त्या फॉलो करण्याचा प्रयत्न करतात जेवढं त्यांना शक्य आहे. अशा अर्थाने आपण त्यांना रिअल गॅसेस असं म्हणू शकतो. हे फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट लक्षात यावी की रिअल गॅस आणि आयडियल गॅसमध्ये काय आहे हे मी तुम्हाला समजण्यासाठी फक्त सांगतो. आयडियल आणि रिअल की प्रत्यक्ष असं असलं पाहिजे आणि थोडंसं त्याच्याकडे जाण्याचा आपण प्रयत्न करणार जो आहे, सो अप्रॉक्सिमेटली आयडियलच असतो तो. अशा अर्थाने जो गॅस आहे तर त्याला आपण रिअल गॅस असं म्हणणार आहोत. सो सिम्पल आहे, आपण जे बघितलं तेच पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. इन अ गॅस, आयडियल गॅस, इंटरमोलिक्युलर इंटरॅक्शन्स आर ॲबसेंट. रिअल गॅसेस आर कंपोज्ड ऑफ ॲटम्स ऑर मोलिक्युल्स विच डू इंटरॅक्ट विथ इच अदर. सो आयडियल गॅसमध्ये काय म्हटलंय तर इंटरमोलिक्युलर इंटरॅक्शन काय आहेत, ॲबसेंट असणार आहेत. पण रिअल गॅसेसमध्ये काय होणार आहे शेवटी की त्या ॲटम्स किंवा मोलिक्युलमध्ये काय असणार आहे, डेफिनेटली इंटरॅक्शन असणार आहे, विच डू इंटरॅक्ट विथ
each other. ओके, सो रिअल गॅसेसच्या बाबतीत जर आपण बघितलं तर तुम्ही हे म्हणू शकता की इफ ॲटम्स or molecules of a real gas are so far apart that there is practically no interatomic or intermolecular interaction, the real gas is said to be in the ideal state. म्हणजे समजा ॲटम्स आणि मोलेक्युल्स हे रिअल गॅसचे जर खूप लांब असतील जेणेकरून त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॅक्टिकली इंटरॲटॉमिक किंवा इंटरमोलेक्युलर इंटरॅक्शन नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा फोर्स नाही, असं जर असेल तर त्या रिअल गॅसला आपण आयडियल गॅस असं म्हणू शकतो की तो जो गॅस आहे रिअल गॅस इज सेड टू बी इन आयडियल स्टेट. ओके, सो दिस कॅन हॅपन ॲट सफिशियंटली लो डेन्सिटी ऑफ अ रिअल गॅस. सो जेव्हा रिअल गॅसची डेन्सिटी जेव्हा लो असेल त्यावेळेला हे शक्य आहे, कारण की आपण जेव्हा म्हणतोय की ते मोलेक्युल्सचे एकमेकांपासून लांब असले पाहिजेत तर याचाच अर्थ असा आहे जर मोलेक्युल्स लांब लांब आहेत याचा अर्थ तिथली जी घनता आहे किंवा जी डेन्सिटी आहे बेसिकली ती काय असणार आहे, कमी असणार आहे. सो काय माहिती आपल्याला मास अपॉन व्हॉल्यूम. सो जर ते लांब लांब असणार आहे तर डेफिनेटली त्याची डेन्सिटी काय असणार आहे, मग कमी असणार आहे. सो ॲट लो प्रेशर्स ऑर हाय टेम्परेचर्स द मोलेक्युल्स आर फार अपार्ट अँड देअरफॉर मोलेक्युलर इंटरॅक्शन्स आर निग्लिजिबल. सो मग ही जर कंडिशन असेल की प्रेशर लो असेल आणि किंवा टेम्परेचर हाय असेल तर काय होईल तर मोलेक्युल हे फार लांब असतात आणि त्यामुळे त्या मोलेक्युलरच्या ज्या इंटरॅक्शन ज्या आहेत मोलेक्युल्सच्या ज्या इंटरॅक्शन्स त्या काय होतील तर निग्लिजिबल असतील. सो अंडर दीज कंडिशन्स बिहेवियर ऑफ रिअल गॅसेस इज क्लोज टू दॅट ऑफ ॲन आयडियल गॅस. म्हणजे ह्या जर कंडिशनमध्ये आपण बघितलं तर हे जे बिहेवियर ऑफ रिअल गॅस आहे ते जवळपास आयडियल गॅस सारखंच असतं. जवळपास म्हटलं क्लोज टू दॅट ऑफ ॲन आयडियल गॅस. सो त्याच्या जवळपास जाणारे जे आहे ते असणार आहे. सो आपला पुढचा आर्टिकल आहे मीन फ्री पाथ. सो बेसिकली बघा मीन हा शब्द आपल्याला समोर दिसतोय आणि फ्री पाथ हा शब्द सुद्धा आपल्याला दिसतोय. सिम्पली जर बघायला गेलं तर एक थोडक्यात मी तुम्हाला मीन फ्री पाथ म्हणजे काय हा कन्सेप्ट क्लिअर करतो. तर बघा काय होतं मोलेक्युल ज्या वेळेला त्या गॅसमध्ये आहेत त्यावेळेला ते रँडमली कसंही मोशनमध्ये असणार आहेत आणि कसंही फिरतायत ते धावतायत इकडून तिकडे. आणि मग काय होतं तर एक समजा मोलेक्युल धावतोय आणि तो दुसऱ्या मोलेक्युलवर आदळला. सो तो एका मोलेक्युलवर आदळला आणि तिथून परत तो मागे फिरला किंवा तुझ्या दुसऱ्या डिरेक्शनमध्ये गेला आणि तो दुसऱ्या मोलेक्युलवर आदळला. तर यामध्ये ह्या दोन आदळण्यामध्ये त्यानं जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय त्याला आपण म्हणतो फ्री पाथ. ओके, असे प्रत्येक मोलेक्युलचे अनेक फ्री पाथ तयार होतील आणि या सगळ्यांची जर आपण सरासरी मग घेतली आणि हे जर अंतर आपण जर मोजलं तर बेसिकली त्याला आपण काय म्हणू शकतो तर ॲव्हरेज म्हणजेच मीन फ्री पाथ. मीन म्हणजे आपल्याला माहिती आहे मीन म्हणजे सरासरी ॲव्हरेज. सो मीन फ्री पाथ म्हणजे जो फ्री पाथ आहे असे अनेक फ्री पाथ आहेत त्यांची सरासरी म्हणजेच मीन फ्री पाथ. म्हणजे समजा अगदी सिंपल भाषेत सांगायचं झालं तर हा जो मीन फ्री पाथ आहे तो लॅम्बडा या लेटरने आपण दाखवतो. तर समजा फ्री पाथ आहे समजा एक आहे लॅम्बडा 1, एक आहे लॅम्बडा 2, एक आहे लॅम्बडा 3 असं जर असेल तर मग आपण मीन फ्री पाथ जो लॅम्बडा आहे पुढे आपण त्याचा उल्लेख करूया. तर तो लॅम्बडा कसा दाखवणार तर तुम्हाला सांगितलं तसं तर लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 प्लस अँड सो ऑन प्लस लॅम्बडा एन आणि मग त्याला डिवाइड बाय एन करणार. म्हणजे काय मिळेल आपल्याला हे सगळे जे फ्री पाथ होते त्यांची बेरीज भागिले ती जी संख्या आहे जी एन त्याने आपण जर भागलं तर आपल्याला मिळेल. म्हणजे एन म्हणजे काय असणार आहे तिथे नंबर ऑफ कोलिजन्स. ओके, सो इतकी सिंपल ही कन्सेप्ट आहे. आता इथे काय लिहिलं आहे ते थोडंसं बघूया. द मोलेक्युल्स ऑफ अ गॅस आर युनिफॉर्मली डिस्पर्स्ड थ्रू द व्हॉल्यूम ऑफ गॅस as shown in figure A. These molecules are executing random motion. म्हणजे जे मोलेक्युलची कंडिशन काय असणार आहे ती तुम्हाला फक्त दाखवतोय. सो पुस्तकामध्ये ज्या दोन डायग्राम आहेत त्या तुमच्या समोर ठेवतो बघा. सो ही बघा ही पहिली डायग्राम आहे जे त्यांनी म्हटलं की फिगर ए. सो अ गॅस विथ मोलेक्युल्स डिस्पर्स्ड इन द कंटेनर. ओके, सो अ स्टॉप ॲक्शन फोटोग्राफ. सो थांबलेले आहेत ते आता त्यामुळे तुम्हाला हे अशा पद्धतीने दिसत आहेत. सो कंटेनरमध्ये ते कसे विखुरलेले असतात कारण त्यांची घनता जी आहे आपल्याला माहिती आहे सॉलिडची डेन्सिटी ही जास्त असते त्याच्या मानाने लिक्विडची थोडी कमी असते डेन्सिटी आणि गॅसेसची तर तुम्ही जेवढ्या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवाल
तिकडे ते जे मोलिक्युल आहे ते पसरत जाते, त्यामुळे डेन्सिटी डेफिनेटली काय असणार आहे, तर लो असणार आहे. सो हे सगळीकडे कंटेनरमध्ये पसरलेले जे आहेत स्टॉप ॲक्शनमधले हा फोटोग्राफ आहे. आणि दुसरा जो फोटोग्राफ आहे, दुसरं जे चित्र आहे ते कसलं आहे, तर टिपिकल पाथ ऑफ मोलिक्युल इज शोन इन फिगर बी. सो टिपिकल मोलिक्युल हा तुम्हाला दाखवला आहे की हे बघा, हा इथून इथे समजा गेला, इथे समजा तो आदळला आणि तो इथे गेला, परत इथे गेला, अशा पद्धतीने तो वेगवेगळे पाथ जे आहे तो ट्रॅव्हल करतो. आता उदाहरणार्थ या मोलिक्युलचा जर का मीन फ्री पाथ जर आपल्याला सांगायचा झाला, तर मग हा एक पाथ, हा एक, म्हणजे प्रत्येक वेळेला ते डिस्टन्स सेम आहे का, तर नाही आहे, बरोबर ना. कारण जेव्हा तो त्याचं कोलिजन होतंय तेव्हा प्रत्येक वेळा तिथली जी लेंथ आहे, म्हणजे जो जो फ्री पाथचं जे अंतर आपल्याला इथलं दिसतंय ना बेसिकली, हे प्रत्येक काय आहे, अंतर हे वेगवेगळं आहे आणि त्यामुळे त्याची आपल्याला सरासरी आपण घेतो आणि इट इज कॉल्ड ॲज मीन फ्री पाथ. सो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, लक्षात आलं असेल. थोडंसं फक्त त्याच्या डिटेलमध्ये थोडंसं बोलूया पुढच्या भागामध्ये. तर बघा, when a molecule approaches another molecule, there is a repulsive force between them, due to which the molecules behave as small hard spherical particles. This leads to elastic collision between the molecules. So काय म्हटलं, जेव्हा मोलेक्युल जेव्हा ते एकमेकांच्या दिशेने येतात, देअर इज रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन देम, आणि त्यामुळे रिपल्सिव्ह फोर्स असल्यामुळे ड्यू टू विच द मोलेक्युल्स बिहेव ॲज स्मॉल हार्ड स्पेरिकल पार्टिकल्स. सो एकदम स्मॉल आणि हार्ड अशी स्पेरिकल पार्टिकल असल्यासारखं ते बिहेव करतात आणि त्याच्यामुळे या मोलेक्युल्समध्ये काय होतात, तर इलॅस्टिक कोलिजन्स होतात. सो त्यामुळे काय होतं बघा, सो देअरफॉर both the speed and direction of motion of the molecules change abruptly. Abruptly म्हणजे अचानक, कशाही पद्धतीने बदलणार आहेत, कारण जसे आदळणार आहेत त्यामुळे काय होणार, त्यांची स्पीड बदलणार आहे, त्याची डिरेक्शन बदलणार आहे आणि ह्या सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत, ते इतक्या झटपट होणार आहेत. हे सगळं क्विक ॲक्शन आहे, कारण हे काही जे डिस्टन्स आहे त्याला काही लागणारा जो वेळ आहे तो काही सेकंदांमध्ये नाही, तो मायक्रो सेकंद किंवा इव्हन नॅनो सेकंदमध्ये आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे इतक्या पटकन होणारे चेंज आहे, त्याला आपण ॲब्रप्ट चेंज असं म्हणतो. सो द मोलेक्युल्स ऑल्सो कोलाइड विथ द वॉल्स ऑफ द कंटेनर, म्हणजे इथेच नुसते आदळत नाहीत, तर ते त्या भिंतींवर सुद्धा आदळणार आहे जो तुमचा कंटेनर आहे. आणि मोलेक्युल्स एक्झर्ट फोर्स ऑन इच अदर ओनली ड्युरिंग कोलिजन, आणि ज्यावेळेला कोलिजन होणार आहे तेव्हाच फक्त काय ते एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करणार आहेत. सो जर दोन कोलिजनचा आपण विचार केला तर इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स द मोलेक्युल्स मूव अलॉंग स्ट्रेट पाथ्स विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. सो डेफिनेटली जेव्हा एक पाथ तो ट्रॅव्हल करतोय त्यावेळी त्याची स्पीड जी असणार ती कॉन्स्टंट आहे, कारण का तो एकदा आदळलाय आणि त्याच्यानंतर तो दुसऱ्या मोलेक्युलवर जाऊन आदळतो, तिथपर्यंत ती लाईन सुद्धा त्याला एक स्ट्रेट लाईन पाथ मिळेल तो, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही, आणि स्पीड सुद्धा त्याची काय असते त्यावेळेला कॉन्स्टंट असते. So it is convenient and useful to define mean free path lambda as the average distance traversed by a molecule with constant velocity between two successive collisions. So definitely की हे इंडिव्हिज्युअली जर का आपण फ्री पाथ असं इंडिव्हिज्युअल त्या मोलेक्युलचा घेण्यापेक्षा एक सरासरी त्याची जी आपण घेतली तर ते कन्व्हिनियंट होईल, आणि त्यामुळे आपण मीन फ्री पाथ लॅम्बडा हा जो कन्सेप्ट आहे हा याच्यामध्ये विचारात घेतो. सो हा जो बेसिकली मीन फ्री पाथ आहे हा काय असतो बघा, द मीन फ्री पाथ इज एक्सपेक्टेड टू व्हेरी इनव्हर्सली विथ द डेन्सिटी. सो डेन्सिटी म्हणजे काय असणार आहे, तर रो इज इक्वल टू एन अपॉन व्ही, वेअर एन इज द नंबर ऑफ मोलिक्युल्स एनक्लोज्ड इन व्हॉल्यूम व्ही. समजा नंबर ऑफ मोलिक्युल्स एन आहे आणि व्हॉल्यूम व्ही असेल तर डेन्सिटी आपल्याला ही ह्या पद्धतीची मिळते. सो जर डेन्सिटी हाय असेल तर काय होईल, काय होणार आहे, कोलिजन जास्त होणार आहेत, कारण डेन्सिटी हाय आहे याचा अर्थ काय झाला, मोलिक्युल जवळजवळ आहेत आणि त्यामुळे कोलिजनची संख्या जी असते डेफिनेटली जास्त असणार आहे, आणि ते जवळजवळ असल्यामुळे जो पाथ आहे बेसिकली तो काय असणार आहे, कमी असणार आहे. सिंपल आहे बघा कन्सेप्ट, बघा पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. डेन्सिटी जास्त आहे म्हणजे मोलिक्युल्स काय आहेत, जवळजवळ आहेत. मग अशी आपण लो डेन्सिटी म्हटलं त्यावेळेला काय होते, मोलिक्युल्स लांब लांब होते. सो जेव्हा हाय डेन्सिटी आहे याचा अर्थ मोलेक्युल्स जवळजवळ आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, कोलिजन्स जी आहेत ती जास्त होणार आहेत. जवळजवळ असल्यामुळे आदळण्याचे जे प्रमाण आहे ते जास्त असणार आहे, आणि जवळजवळ असल्यामुळे ते अंतर जे आहे ते मात्र काय असणार आहे, कमी असणार आहे. सो स्मॉलर विल बी द मीन फ्री पाथ. एकदम सोपा कन्सेप्ट आहे, मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला समजून घेण्यामध्ये काही अडचण नाही. तर आता आपण
थोडंसं जर डिटेलमध्ये अजून त्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल, इट इज ऑल्सो सीन दॅट लॅम्बडा इज inversely proportional to the size of the molecule, say the diameter d. So smaller the size of the molecule, less is the chance for the collision. म्हणजे जर मोलेक्युलची साईज जर कमी असेल, लहान असेल, तर कोलिजनचा जो चान्स आहे तो सुद्धा कमी आहे आणि मीन फ्री पाथ आहे हा मात्र काय असणार आहे, जास्त असणार आहे. कारण मोलेक्युलची साईज कमी झाली याचा अर्थ त्यातलं जे अंतर आहे ते बेसिकली काय होईल, वाढेल. सो एकदम सिंपल कंडिशनमध्ये आपण हे बोलू शकतो. तसंच आपण हेही म्हणू शकतो बघा की लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर. ओके, डी स्क्वेअर म्हणजे त्या अंतराचा स्क्वेअर, फक्त डी नव्हे. ओके, सो कारण काय, इट डिपेंड्स ऑन द क्रॉस सेक्शन ऑफ द मोलेक्युल. सो लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर. सो कन्सेप्च्युअली हे जर सगळं आपण लक्षात घेतलं तर एक फॉर्मल इक्वेशन आपण लॅम्बडासाठी काय लिहू शकतो ते तुमच्या समोर ठेवतो बघा. सो लॅम्बडा इज इक्वल टू 1/√2 पाय डी स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये लिहिले n/v, दॅट इज डेन्सिटी. सो हे जनरल इक्वेशन आपण लॅम्बडासाठी लिहू शकतो. आता यातल्या प्रत्येक टर्म जे काय काय ते तुम्हाला माहिती आहे, कारण डी स्क्वेअर म्हणजे काय ते बघितलं, n/v म्हणजे काय ते बघितलं, पाय हा आपला कॉन्स्टंट असणार आहे, √2 सुद्धा आपला कॉन्स्टंट असणार आहे. सो या पद्धतीने तुम्ही लॅम्बडाची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही इव्हॅल्युएट डेफिनेटली करू शकता. तर पुस्तकामध्ये तुम्हाला त्याच्याखाली एक न्यूमेरिकल सॉल्व करून दिलेलं आहे बेसिकली. यावेळेला तुम्हाला मी होमवर्क म्हणून त्यातलं गणित वगैरे काही सोडवायला देत नाही आहे. तुम्ही ते गणित जे आहे ते तुमच्या मनाने तुम्ही आकडे तिथे बदलून घ्या आणि त्या पद्धतीने सॉल्व करून बघा. नंबर 58वरती तुम्हाला ते न्यूमेरिकल पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं मिळेल. मी तुम्हाला जरा आजचा होमवर्क जो देतोय तो थोडासा वेगळा आहे. सो पहिला क्वेश्चन बघा काय, स्टेट द अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. सो आतापर्यंत आपण सगळे डिस्कशन केलं, याच्यामध्ये आपण असं म्हटलं की काहीतरी अझम्पशन्स आहेत प्रॉपरली. तर त्या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसची काही अझम्पशन्स आहेत ती तुम्हाला लिहून काढायचे. सो थोडंसं शोधा, जे मी डिस्कशन केलं याच्यामधूनही तुम्हाला ती अझम्पशन्स मिळणार आहे. थोडंसं नीट लक्ष देऊन जर ते ऐकलं असेल तुम्ही तर डेफिनेटली तुम्ही लिहू शकता. याच्या व्यतिरिक्त जर बघायचं असेल तर येस, गुगल इज अवर बेस्ट फ्रेंड. तर तुम्ही गुगलवरती अझम्पशन्स शोधू शकता. किमान 4 अझम्पशन्स तुम्ही लिहावी अशी माझी अपेक्षा आहे, कारण 2 मार्काचा जर क्वेश्चन असेल तर आपल्याला 4 अझम्पशन्स लागतात. इवन 3 मार्काचाही मला वाटतं एकदा बोर्डाला प्रश्न पडलाय, तर तेव्हा 6 अझम्पशन्स अपेक्षित होते. तर मी एवढी अपेक्षा करत नाही, पण किमान 4 अझम्पशन्स तुम्ही आत्ता होमवर्कच्या निमित्तानं करा. आणि दुसरा एक तुम्हाला एक साधा क्वेश्चन देतो, तो आहे डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल गॅसेस अँड रिअल गॅसेस. सो आयडियल गॅसेस अँड रिअल गॅसेसचं एक आर्टिकल आपण बघितलं, पण इथे मी तुम्हाला काय सांगतोय की कॉलम करा 2, एका साईडला आयडियल गॅस आणि दुसऱ्या साईडला रिअल गॅस किंवा रिअल गॅसेस आणि आयडियल गॅसेस असे 2 कॉलम करा आणि किमान 2 फरक लिहिणं अपेक्षित आहे. कारण का फिजिक्समध्ये आपल्याला 2 मार्काला फरकाचा मुद्दा येतो, तर आपल्याला 2च मुद्दे लागतात, प्रत्येक फरकाच्या मुद्द्याला आपल्याला 1 गुण असतो. सो हे लिहा, ते सुद्धा तुम्हाला त्या आर्टिकलवरून इझिली मिळेल. सो 2 फरकाचे मुद्दे आपल्याला हवे तिथे, बरोबर ना. तर मला वाटतं हे आजचा एकदम साधा सोपा होमवर्क आहे, तर प्रयत्न करा डेफिनेटली. आणि जर लागलंच तर जे काही तुम्हाला रेफरन्स बुक मिळेल त्याचाही आधार घेतला तरी हरकत नाही. तर नक्की प्रयत्न करा. आणि आजपुरतं इतकंच. पुढच्या सेशनमध्ये आपण एक मोठं स्पेशल इक्वेशन बघणार आहोत, ते आहे प्रेशर ऑफ आयडियल गॅस. सो आपल्याला प्रेशरसाठीचा जो फॉर्म्युला आहे बेसिकली तो ऑब्टेन करायचा आहे, तर ते बघूया आपण पुढच्या सेशनमध्ये.